आतापर्यंत एवढा खजील, एवढा निराश, एवढा उदास तो झाला नव्हता जेवढा तो मातेच्या मनामध्ये हे जे दुर्गुण अवगुण बघितल्याच्या नंतर जो झाला. मित्रांनो, तो इतका खजील आणि असा निराश झाला. त्याच्यानंतर तो परत आश्रमात आला आणि गुरुंना हे माहित होतं की हा आश्रमात परत हा आपला शिष्य जो आहे हा आश्रमात परत येणार आहे. आणि तो आश्रमात परत आला. आश्रमात तो ज्यावेळेस परत आला त्यावेळेस गुरुने विचारलं की काय झालं, तू एवढा निराश का, एवढा खजील झाला का, तुझ्या मनाची जी अवस्था आहे, जी मानसिकता आहे, एवढी खच्चीकरण का झाले आहे, असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्या शिष्यानं पूर्ण आश्रमातून निघाल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत ते सगळं जो काय प्रकार घडला ते सगळं त्याचं व्यवस्थित वर्णन केलं. जे काय या समाजामध्ये द्वेष आहे, या समाजामध्ये दुर्गुण आहेत, या समाजामध्ये ज्या काय वाईट प्रवृत्ती आहेत, तर या सर्वांचं वर्णन त्याने केलं. आणि त्याच्यामुळं तो फार खजील आणि निराश झाला. हे झाल्याच्या नंतर शिष्य 12 वर्ष मी कसं किती आनंदात घालवलं, इथं किती लोकांच्या सोबत किती चांगले आपण इथं वागलो राहिलो याचा बघितला. आणि शेवटी त्याने तो आरसा गुरूंच्या समोरही धरला. आणि ज्यावेळेस गुरूंच्या समोर धरला, गुरूंच्याही मनामध्ये असे काही द्वेष आणि असे काही विचार विकृती आणि असे अवगुण त्यांना दिसले. त्यावेळेस गुरुनी फार सुंदर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. गुरुनी काय सांगितलं की हा जो आरसा दिला आहे तो हा जो आरसा आहे हा आरसा हा जगाला दाखवण्यासाठी किंवा जगाने बघण्यासाठी आरसा दिलेला नाही. हा जो आरसा तुम्हाला दिलेला आहे, हा जो आरसा तुला दिला होता, तो आरसा तुला स्वतःला बघून तुझ्यामध्ये जे काही अवगुण आहे, जे दुर्गुण आहे, जे मानसिक प्रवृत्तीने किंवा विकृत्या निर्माण झाल्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये, तर ते या आरशामध्ये पाहून तू स्वतःचं आत्मपरीक्षण करून तू समाजामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं यश मिळवायचं, कसं स्वतःला घडवायचं, कशी सकारात्मक विचारांची शृंखला तयार करायची, या सर्व गोष्टी करण्यासाठी हा आरसा तुला दिला होता. आणि या आरशाचा उपयोग हा तू समाजामधील प्रत्येकाकडे बघून स्वतःला खजील, स्वतःमध्ये एक असे जे नैराश्य पैदा करण्यामध्ये जे घालले आहेत, तर हा जो आरसा दिलेला आहे तो आरसा हा दुसऱ्या तिसऱ्यासाठी कोणासाठी नसून हा तुझ्या स्वतःसाठी हा दिलेला आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. जे आत्मपरीक्षण मित्रांनो आपण प्रत्येकानं दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना किंवा दैनंदिन जीवनामध्ये स्टडी करत असताना आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत उपयोगी आहे, ज्याचं आपण आपलं आत्मपरीक्षण कधीही करत नाही. आणि हेच आत्मपरीक्षण आपण न केल्यामुळं मी योग्य मार्गावरती आहे का अयोग्य मार्गावरती आहे, माझं ध्येय काय आहे, मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, याची कोणतीही आखणी रेखाटणी आपण कोठेही करत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण जे बघणार आहोत तर यशाची 5 सूत्र बघणार आहोत. यशाची 5 सूत्र बघणार आहोत. यश मिळवण्यासाठी ही 5 सूत्र अतिशय छान पद्धतीने आपल्याला यश मिळवून देतात. परंतु आपण नेहमी या यशाच्या मार्गामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण यश मिळवण्यासाठी पहिलं आपण आपलं ध्येय ठेवलं पाहिजे. आपण आपलं काय केलं पाहिजे? ध्येय ठेवलं पाहिजे, ध्येय निर्माण केलं पाहिजे. आपण या ठिकाणी अनेक आपल्या पूर्वजांनी, ज्या यशस्वी व्यक्तींनी त्यांनी त्यांचं जे ध्येय ठेवलं, तर आपण ते ध्येय या ठिकाणी बघूया. कुणाला आठवत आहे एखाद्या यशस्वी व्यक्तीचं ध्येय कोणतं होतं? आठवत आहे? नाही आठवत मित्रांनो. कारण आपण तितक्या प्रसन्नतेने किंवा तितक्या विचारपूर्वक आपण कधीही आपल्या ध्येयाचा विचार केला नाही. ज्यावेळेस आपण विचार करतो की माझं ध्येय काय, हे ध्येय म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. तर हे कळण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करायची गरज नाहीये. आपल्याला आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायचंय. मला माझा छंद जपायचा आहे, मला माझ्यामध्ये कोणती गोष्ट चांगली वाटते, जी गोष्ट मला यश म्हणून देऊ शकेल, यशापर्यंत घेऊन जाऊ शकेल, तर अशा गोष्टीमधूनच आपण आपलं ध्येय निर्माण करायचं असतं आणि ध्येय ठरवायचं असतं. वयाच्या कमी
ध्येय ठेवलेले, स्वराज्य स्थापनेचं ध्येय निर्माण केलं, हे कुणी केलं? कुणी केलं? बरोबर आहे का? कुणी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी स्वतःचं ध्येय काय केलं? निर्माण केलं. मला काय करायचंय? स्वराज्य निर्माण करायचंय. हेच त्यांनी त्यांचं ध्येय ठेवलं. दुसरं हे ध्येय बघा,